दीपक मानंग हा नेपाळमधला 1990 पासूनचा एक कुख्यात डॉन. गेली अनेक वर्षांपासून त्याची नेपाळवरती, विशेषतः काठमांडू आणि आजूबाजूच्या भागावरती एक प्रकारची दहशत होती. या माणसाला अनेक वेळा जेलमध्ये जायला लागलेलं असलं तरी मागच्या काही वर्षांपासून तो जेलमध्ये असताना तो निवडणुका जेलमधूनच लढवायचा आणि निवडून देखील यायचा. आपल्याकडे यूपी बिहारमध्ये अनेक वेळा अशा घटना होतात. असं निवडून येत असताना त्याच्या मागे सरकारी आशीर्वाद असायचा, अनेक लोकांशी संबंध असायचे, बिझनेसमॅनशी संबंध असायचे, या सगळ्या गोष्टी होत्या. आता मागच्या महिन्यात 11 मार्च 2026 ला या दीपक मानंगची जेलमधून सुटका झाली, कारण त्यानं आपली शिक्षा पूर्ण केली. सुटका झाल्यानंतर जेव्हा तो परत आला तेव्हा त्याचं स्वागत करण्यासाठी काठमांडू मधल्या क्लब नोवामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला, ज्यामध्ये 450 लोक आले होते. या 450 मध्ये काठमांडू मधले इतर गुंड, त्यामध्ये बिझनेसमॅन आले, राजकीय व्यक्ती आले, हे सगळे लोक आलेले होते. काठमांडू पोलीस मात्र हे सगळं फक्त बघत होते. ते बघत होते की कोण कोण यामध्ये सामील आहे, काय काय आहे. याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या आणि बरोबर 27 मार्चला नेपाळचे प्राईम मिनिस्टर झाले बालेन शाह. बालेन शहानं 27 तारखेला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पुढच्या काही दिवसात जे जे लोक या दीपक मानंगच्या स्वागतासाठी तिथं आलेले होते त्या सगळ्यांपैकी मोठमोठ्या गुंडांना अटक केली गेली. काठमांडू शहरातून एका दिवसात 195 गुंडांना साफ केलं गेलं. यामुळे काठमांडू शहरच काय, संपूर्ण नेपाळमधल्या सगळ्या गुंडांचं धाबदन आणलं. आणि यानंतर मागच्या जवळजवळ 15 ते 20 दिवसांमध्ये एक प्रकारचा धडाका या बालेन शाह नावाच्या नेपाळच्या नव्या पंतप्रधानांनी लावलाय. नेमके बालेन शाह कोण आहेत आणि त्यांनी इतके जबरदस्त निर्णय कसे काय घेतलेत, कशा पद्धतीने त्यांचा कारभार चालू आहे, ते थोडक्यात बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 27 मार्च 2026 ला नेपाळमधल्या निवडणुका पार पडल्यानंतर नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून बालेन शाह यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. ते फक्त 35 वर्षांचे आहेत आणि त्यांचं नवीन मंत्रिमंडळ देखील त्यांनी शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात फक्त 14 मंत्री आहेत. आता याचा फरक कसा काय पडतोय ते मी पुढे सांगणारच आहे. पण या निवडणुका होण्याचं कारण म्हणजे मागच्या वर्षी नेपाळमध्ये एक जेन झी रिव्हॉल्युशन झाली. जेन झी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरली. त्यांनी तिथलं पार्लमेंट, तिथल्या पंतप्रधानांचं घर, त्याचबरोबर महत्त्वाच्या अनेक बिल्डिंग्स सगळ्या उद्ध्वस्त केल्या आणि एक प्रकारे सत्ता आपल्या हातात घ्यायचा प्रयत्न केला. पण नंतर मग तिथल्या सगळ्या जेन झी आणि इतर लोकांनी मिळून ठरवलं की सुशीला कार्की यांच्या हातामध्ये सगळी सत्ता द्यायची आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये पुढच्या लवकरात लवकर नेपाळमध्ये निवडणुका घ्यायच्या. आणि त्याप्रमाणे बघा, सुशीला कार्कीनी सत्ता हातात घेतली, पण ती तशाच घेऊन त्या बसल्या नाहीत. जसं बांगलादेशमधला नागोबा जवळजवळ 1.5 वर्ष आपल्या हातात सत्ता ठेवून बसला, मोहम्मद युनूस, तसं सुशीला कार्कीनी 6 महिन्याच्या आत निवडणूक लावली. निवडणूक कंप्लीट झाली. आता तिथं लोकशाहीनं निवडलेलं सरकार देखील आलं आणि ते तिथल्या लोकांच्या ज्या भावना आहेत ते व्यक्त करणारं सरकार आहे. केपी शर्मा ओली जे मागचे पंतप्रधान होते नेपाळचे, त्यांनी जिथं निवडणूक लढवली तिथं जाऊन या बालेन शहानं निवडणूक लढवली त्यांच्या मतदारसंघामध्ये. आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये जुन्या पंतप्रधानाचा पराभव त्यांनी जवळजवळ 49,000 मतांनी केला. अशा पद्धतीची ही निवडणूक या वर्षीची झाली आणि ज्यामध्ये 275 पैकी 182 जागा राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीनं जिंकल्या, ज्या पार्टीचे बालेन शाह आहेत. आता मागच्या 15 दिवसामध्ये नेपाळच्या नव्या पंतप्रधानांनी, 35 वर्षाच्या पंतप्रधानांनी अनेक तडकाफडकी निर्णय घेतलेले आहेत, ज्याचा परिणाम नेपाळच्या भविष्यावरती होणार आहे. नेपाळच्या जुने पंतप्रधान केपी शर्मा ओली, त्याचबरोबर जुने गृहमंत्री रमेश लेखक यांच्यावरती नवे आरोप लावले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे पंतप्रधान होताच दुसऱ्या दिवशी या दोघांना देखील अटक केली. याशिवाय इतर मंत्र्यांना देखील अटक केली. त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेतच, पण त्याशिवाय जेनझी रिव्हॉल्युशनच्या वेळी ज्या 27 लोकांचा मृत्यू झालाय त्यांच्यावरती जो अन्याय केला गेला त्याच्याबद्दलचे देखील आरोप या लोकांच्यावर आहेत. सुदान गुरुंग नावाचा एक जो मुलगा होता, तुम्ही जेनझी रिव्हॉल्युशनच्या वेळेला आठवत असेल की तो भाषण वगैरे द्यायचा, तो चांगला फेमस झालेला होता. हा सुदान गुरुंग आता नेपाळचा नवीन गृहमंत्री असणार आहे. त्यामुळे या गोष्टी इतक्या सहजपणे आता जुन्या या मंत्र्यांसाठी किंवा भ्रष्टाचाऱ्यांसाठी सुटणार नाहीत असं थोडक्यात दिसतंय. यांच्या मंत्रिमंडळात फक्त 14 मंत्री आहेत आणि हे 14 मंत्री पूर्वी असायचे जवळजवळ 25 किंवा 30 मंत्री असायचे, पण यांनी फक्त 14च मंत्री घेतले. 14 मंत्री घ्यायचं कारण काय, कॉस्ट कटिंग करायचं आणि जे मंत्र्यांचं जे मोठे मोठे कॉन्वॉय असतात, गाड्या असतात, या सगळ्या ताफा वगैरे सगळा हटवायचा. मंत्री कमी असले तर खर्च कमी येईल, त्याचबरोबर ताफा कमी असला तरीही खर्च कमी येईल. या सगळ्या गोष्टीतून नेपाळची अर्थव्यवस्था सुधारायची असा त्यांनी प्रयत्न केलाय. दुसरी गोष्ट म्हणजे या 14 मंत्र्यांच्या पैकी आणि 15वे मंत्री स्वतः पंतप्रधान, असं जर सगळे बघितले 15 पैकी 10 मंत्री हे 40 वर्षांच्या पेक्षा लहान आहेत. त्यापैकी 5 ते 6 मंत्री हे 30 वर्षांच्या पेक्षा लहान आहेत. त्यामुळे असे बरेच लोक आता सध्या या नेपाळच्या नव्या मिनिस्ट्रीमध्ये असणार आहेत.
आणि या सगळ्यांची नियुक्ती देखील त्यांचा जो क्लास आहे किंवा त्यांचं जे शिक्षण आहे त्याच्याप्रमाणे झालेली आहे. म्हणजे जो इकॉनॉमिक्स मधला तज्ज्ञ आहे त्याला फायनान्स मिनिस्टर केलं गेलं. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी लावल्या गेल्यात. यामध्ये आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे सरकारी कर्मचारी जे वेळेवर कामावरती येत नाहीत, म्हणजे सरकारी सिस्टीम व्यवस्थित चालण्यासाठी, ॲडमिनिस्ट्रेशनसाठी जे येत नाहीत त्यांना डायरेक्ट सस्पेंड केलं चाललंय. 1990 पासून 2026 पर्यंतची जवळजवळ मागच्या 36 वर्षातली सगळी प्रकरणं बाहेर काढून त्यातल्या भ्रष्टाचारांच्या वरती पुन्हा नव्यानं आरोप निश्चित करायची वेळ सध्या नेपाळमध्ये आलेली आहे आणि त्याची देखील अंमलबजावणी सध्या होते आहे. नेपाळमध्ये काही अत्यंत महत्त्वाचे बदल या नव्या सरकारने केले. त्याच्यामधली एक महत्त्वाची गोष्ट ती आहे की नेपाळमधले सगळे सरकारी दवाखाने त्याचबरोबर खाजगी दवाखाने यांच्यामध्ये 10% बेड हे गरिबांसाठी राखून ठेवले पाहिजेत. त्यांना तिथं कंपल्सरीली जागा दिली पाहिजे. त्यांचे 100% फ्री उपचार केले पाहिजेत. त्यांच्या उपचारासाठी जो इतर खर्च आहे तो देखील फ्रीच झाला पाहिजे असं नव्या सरकारनं सांगितलंय. आणि याचा सगळा डेटा ऑनलाईन मेंटेन केला पाहिजे. कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड आहेत, किती बेड भरलेले आहेत, सगळं ऑनलाईन दाखवलं पाहिजे. याच्याशिवाय अशीच परिस्थिती केलेली आहे ती म्हणजे प्रायव्हेट आणि सरकारी ज्या शाळा आहेत या दोन्ही ठिकाणी देखील इथं सुद्धा कुठलीही प्रायव्हेट खाजगी शाळा कसली असू दे तिथं 10% गरीब मुलांच्यासाठी वेगळं आरक्षण ठेवलंच पाहिजे आणि त्यांना तिथं भरती करून घेतलंच पाहिजे. याशिवाय शाळांची नावं जी आपल्याकडे देखील असतात तशाच प्रकारची तिथंही आहेत. म्हणजे ऑक्सफर्ड असेल, हार्वर्ड असेल, केम्ब्रिज असेल, कुठं सेंट झेवियर असेल किंवा आणखी कुठलं असेल, अशा प्रकारच्या शाळांची नावं आता नेपाळमध्ये चालणार नाही. तिथं नेपाळी कल्चर रिप्रेझेंट करतील अशीच नावं ठेवली पाहिजेत असं नव्या सरकारनं सांगितलं. याशिवाय 5वी पर्यंतच्या शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. त्यांच्या जे काही लहान मुलांच्या ज्या काही टेस्ट असतील त्या केल्या जातील आणि त्याप्रमाणे ठरवलं जाईल. त्याच्याशिवाय आणखी एक महत्त्वाचा नियम केलाय तो म्हणजे नेपाळमधल्या ज्या शाळेतलं आणि कॉलेजमध्ये जे राजकारण आहे हे राजकारण पूर्णपणे बंद करायला सांगितलंय. आणि हे राजकारण बंद करण्यासाठी फक्त 7 दिवसांची मुदत दिलेली आहे. 7 दिवसांच्या आत कॉलेज कॅम्पसेसमध्ये कोणत्याही प्रकारचे पॉलिटिकल बोर्ड, बॅनर काहीही दिसायला नको असं सांगितलंय. गुंडशाहीवर जो प्रहार केलाय तो तर तुम्हाला सांगितलाच. फक्त काठमांडूमध्ये 195 लोकांना अटक केलेली आहे. याच्याशिवाय मागच्या जेनजी प्रोटेस्टच्या वेळेला जेलमधून जे 12,000 लोक पळून गेलेले होते त्या 12,000 पैकी जवळजवळ 8,200 लोकांना पुन्हा जेलमध्ये टाकलं गेलंय. मागच्या सरकारनं आपल्या काही महत्त्वाच्या लोकांना म्हणजे आपल्या पॉलिटिकली आपल्या जवळ असणाऱ्या काही लोकांना वेगवेगळ्या देशांच्या मध्ये चांगल्या पदावर राजदूत म्हणून नेमलेलं होतं. या सगळ्यांना परत बोलवायचं असं या सरकारनं ठरवलंय. बालेन शाह यांनी सांगितलं की कुठलाही पॉलिटिकल व्यक्ती अशा कुठल्याही पदावर बसणार नाही. म्हणजे थोडक्यात IAS, IPS किंवा IFS जे असतील तेच अशा पदावरती बसतील. म्हणजे अर्थात तिकडचे जे काही पदं असतील ती सरकारी माणूस तिथं जाऊन बसणार नाही असं त्यांचं म्हणणं. लोकांच्या तक्रारीसाठी त्यांनी एक पोर्टल तयार केले. जर त्यांच्या तक्रारीचं निवारण जर तिथल्या सरकारी ऑफिसनं केलं नाही, तिथल्या आमदार खासदारांनी केलं नाही, तर ती तक्रार डायरेक्ट प्राईम मिनिस्टर्स ऑफिसपर्यंत जाईल. अशा पद्धतीची सोय या सगळ्यामध्ये केलेली आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट बदलणार आहे बालेन शाहच्या नेतृत्वाखाली, ती म्हणजे नेपाळची फॉरेन पॉलिसी. नेपाळ आतापर्यंत कधी प्रो इंडिया असायचा, कधी प्रो चायना असायचा. आता इथून पुढे बालेन शाह म्हणतात की आम्ही प्रो इंडिया किंवा प्रो चायना असणार नाही. पण इथं भारतासाठी एक धोक्याची घंटा यासाठी आहे की नेपाळवरती मोठ्या प्रमाणावर मागच्या काही दिवसांपासून चायनाचा प्रभाव आहे आणि तो प्रभाव येणाऱ्या काळात देखील भलेही बालेन शाह नाही म्हणाले तरी वाढण्याची शक्यता आहे. स्वतः बालेन शाह यांच्या मनात भारताविषयी खूप चांगलं नाही आहे हे याच्या अगोदर अनेक वेळा लक्षात आलंय. त्यांच्या ऑफिसमध्ये जो ग्रेटर नेपाळचा फोटो वगैरे बघितलेला होता आपण पूर्वी, त्या फोटोकडे बघितलं तरी लक्षात येतं की त्यांना कधी ना कधी भारताचा काही भूभाग नेपाळनं जिंकून घ्यावा वगैरे अशी स्वप्न पडतात. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर बालेन शाह यांनी नेपाळसाठी भलेही काही चांगले डिसिजन घेतले असले तरी बालेन शाह मात्र भारतासाठी खूप महत्त्वाचे किंवा चांगले नेते ठरतील याबद्दल अजून तरी शंकाच आहे. भलेही भारताच्या पंतप्रधानांनी ते निवडून आल्यानंतर लगेचच त्यांचं अभिनंदन केलं होतं पंतप्रधान पदानिमित्त सुद्धा, पण तरी सुद्धा या व्यक्तीकडे मात्र भारतानं थोडं सावधगिरीनं बघितलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? बालेन शाहचे हे निर्णय तुम्हाला कसे वाटले? असंच काहीतरी भारतात झालं पाहिजे का? याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.